तसेच आपल्यासोबत वैभव डोंगरे साहेब पण देखील उपस्थित आहे. सावरगाव कुसूर गट म्हणजे सर काय तुम्हाला नेमकं काय बोलायचंय म्हणजे विकासाची धमक आणि ही आज जी मतदान प्रक्रिया आहे 7 फेब्रुवारी रोजी. आता या प्रक्रियेत आता तुमचं काय मत आहे म्हणजे कोणता उमेदवार सक्षम आहे आणि काय म्हणजे पुढे जाऊन विकास आणि ह्या तुमच्या गाव आणि याचा विकास करेल. आता बरेच काही वर्षापासून आता हे जे मतदान चालू आहे, हे बरेच वर्षानंतर होतंय. तर तुमचं काय मत आहे? 1-2 शब्दात तुम्ही सांगा सर. आता परिस्थिती अशी आहे, खऱ्या अर्थाने महाराष्ट्र एक दुःखामध्ये आहे. हो. पुणे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राचे लाडके दादा अजितदादा पवार हे अपघाती निधन झालं. ते निधन झाल्यामुळं खऱ्या अर्थाने राष्ट्रवादीची फार मोठी आणि शेतकऱ्यांची फार मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. खऱ्या अर्थाने पुणे जिल्ह्याचा जो विकास झाला यामध्ये अजितदादाचा फार मोठा वाटा होता आणि तो वाटा असताना खऱ्या अर्थाने आज हा खरा अर्थाने दुःखाचा प्रसंग आहे. पण आता जी नियमाने जी जिल्हा परिषदेची निवडणूक आहे, ती नियोजन असल्यामुळं ती नियोजनात करणंच काम चालू आहे. पण दादांचा जो विकासाचा खऱ्या अर्थाने पुणे जिल्हा आणि जुन्नर तालुक्याचे अतुल शेठच्या माध्यमातून जो विकास झाला, तर त्यात फार मोठं योगदान खऱ्या अर्थाने अजितदादांचं आहे. आणि हा गट युतीमध्ये होत असताना अतुलदादांनी आणि अजितदादांनी खास गुलाबशेठ पारख्यांसाठी हा पुण्यातून निर्णय झाला. म्हणजे खास अजितदादांनी हा निर्णय दिलेला आहे का हा जो जिल्हा परिषदला गट आहे तो उद्धव बाळासाहेब ठाकरे त्या गटाचे उमेदवार गुलाबशेठ पारखे यांच्यासाठी खास हा राखीव ठेवला. आणि इथं राष्ट्रवादीने पवार साहेबांच्या गटाने पूर्ण ताकदीनिशी त्यांना या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे. गुलाबशेठचं मागील 5 वर्षातलं काम एकदम पारदर्शक. त्यांचा चिरंजीव विकी शेठ पारखे त्यांची तरुणांमध्ये असणारी क्रेज ही एक वेगळीच धमक आहे विकी शेठमध्ये. येणारा तरुण वर्गाला सक्षमपणे त्या तरुणांच्या मागे भक्कमपणे उभे राहतील अशी त्यांच्या एक अपेक्षा आहे. आणि अतुल शेठचं मार्गदर्शन खऱ्या अर्थाने विकी शेठला आणि गुलाब शेठला या पुढील काळात मार्गदर्शन राहील. आता हे अजितदादा आता काही लोक असं पण म्हणतात का हे अजितदादावर राजकारण करतात ते. तर ते त्यांना काय उत्तर असेल तुमचं? आणि आता ते राजकारण हा विषय फार वेगळा आहे. दुःखाच्या प्रसंगात आता हे काही बोलणंच उचित नाही. आता चुकीचं. कसं झालंय अजितदादांचा मृत्यू आणि हे मतदान प्रक्रिया हे एका वेळेस आले आणि लोकांना म्हणजे हे बोलायला झालं का हे अजितदादावर राजकारण करतात ते. नाही आता आता त्या हे परिस्थिती आता अशी आहे. दुःख ते दुःख आहे. ते काय आता शब्दात बोलता येणार नाही. कशाला त्याच्यावरती आपण जास्त भाष्य करायचं. शेवटी आता दादांना ही लाची श्रद्धांजली आहे. शेवटी दादांनी जी चॉईस करून दिल्यात ती शेवटी जास्तीत जास्त निवडून काढण्याचं काम कार्यकर्ते युवक वर्ग ग्रामस्थ या ठिकाणी करणार आहेत. आता तुमचं काय बोलणं आहे का गुलाब शेठ यांचे चिरंजीव विखे पारखे यांचा अगर विजय होतोय तर हे एक प्रकारे अजितदादांचा विजय आहे हे तुमचं बोलणं आहे. तो अजितदादा आहे, अतुल शेठ आहेत. शेवटी अतुल शेठ यांनी तालुक्यातून एकच सीट त्यांना दिलं पण चॉईस माणूस काढला गुलाब शेठ पारखे. शांत संयमी आहे आणि कामाचा पारदर्शकपणा आहे त्यांच्याकडे. कोणावरती टिप्पा टिप्पणी करत नाही ते. आणि पंचायत समितीसाठी सर काय तुम्हाला काय मत आहे? नाही, पंचायत समितीला आहे ना बाळासाहेब आहेत. ते चेअरमन आहेत माजी. अहो, त्यांचं सुद्धा काम चांगलं आहे. ते 40 वर्ष सहकारात त्यांनी वल्लभशेठ बेंके आणि शिवाजीराव काळे यांच्या खांद्याला खांदा लावून खऱ्या अर्थाने या तालुक्यात काम केलं. खरेदी विक्री संघावरती त्यांनी पारदर्शक कारभार त्या ठिकाणी केलेला आहे. ज्या ज्या वेळेस शेतकऱ्यांवर अडचणी आल्या त्या वेळेस खऱ्या अर्थाने बाळासाहेब अध्यक्ष असताना त्या ठिकाणी त्यांनी न्याय दिलेला आहे शेतकऱ्यांसाठी. आता प्रत्येकाला आपलं मतदान करायचं स्वतंत्र अधिकार आहे. स्वतंत्र अधिकारी. स्वतंत्र अधिकार आहे. आता प्रत्येक मतदारांसाठी एक म्हणजे एक न्यू आहे का नाही का जो विकास करेल आपल्या गावाचा विकास करेल. आता गेले अनेक किती वर्षापासून विकास कामाची लोक म्हणजे नेता वादा करतात आणि त्या वादेवर खरं नाही उतरत. आता हे जे आहे गुलाब शेठ पारखे आणि तुम्ही आता पंचायत समिती उमेदवार बाळासाहेब. बाळासाहेब साहेब यांची आता यांच्यामध्ये दमक आहे का हे विकास करतील शेवटी त्यांच्या मागे गॉडफादर अतुल शेठ आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये हा पवारांचा खरा अर्थ बालकिल्ला आहे. आता अजितदादा गेले ही फार मोठी पोकळी आहे. पण बेनके साहेबांचे चिरंजीव अतुल शेठ गुलाब शेठच्या मागे खंबीरपणे उभे राहतील आणि जास्तीत जास्त निधी आणण्याचा प्रयत्न या तालुक्यामध्ये होईल, या गावामध्ये होईल असं आशा आम्हा सगळ्या तरुणांना आहे. आवाज लोकशाहीचा हा नवीन एक चॅनल खऱ्या अर्थाने जुन्नर तालुक्यात चालू झाला आहे
खेडेपाड्यातील कसं असतं, शहर नारायणगाव असेल, आळेफाटा असेल, ओतूर असेल, पण जो ग्रामीण भाग आहे, त्या ग्रामीण भागामध्ये डोंगरावरती असतील, वाड्या वस्त्यांवरती असतील, तिथं बातम्या लगेच पसरत नाही. पण चॅनलच्या माध्यमातून मोबाईलवरती 2 मिनिटात काय घडतंय, ही बातमी एका क्षणात त्या ठिकाणी उपलब्ध होते. तर हा आवाज किंवा हा चॅनल एक नंबरचं काम या तालुक्यात करीन. तरुणांसाठी काम करेन, ज्येष्ठांसाठी काम करेन, महिलांसाठी काम करेन, ज्येष्ठ नागरिकांसाठी छान प्रकारे त्या ठिकाणी काम करेन, अशी मला या ठिकाणी आशा आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतो. ज्येष्ठ मार्गदर्शक माऊली आप्पा गाडवे या ठिकाणी त्याला शुभेच्छा देतील चॅनलला. आमचे मार्गदर्शक आणि संचारपत संस्था आर्वीचे विद्यमान चेअरमन माऊली आप्पा गाडवे यांच्या वतीनं मी चॅनलला या ठिकाणी 2 शब्दात शुभेच्छा देतो. मला वाटतं पहिल्यांदा चेअरमन आपल्याकडे असं कोणतरी आले. प्रतिक्रिया घ्यायला आमच्याकडे आले ग्रामीण भाग. आणि चांगला उपक्रम आहे हा, की निवडणुकीच्या संदर्भात. आता निवडणुका म्हणजे हा एक उत्सव आहे लोकशाहीचा खऱ्या अर्थानं. इथं नागरिक येतात, त्यांचा आपला मतदानाचा हक्क बजावतात आणि एक उत्साही वातावरण या ठिकाणी असतंय. तर चांगल्या प्रकारे मतदान प्रक्रिया या ठिकाणी राबवली जाते आणि ती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम तुमच्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी होते. तर आवाज लोकशाहीचा हा अतिशय चांगला उपक्रम आपल्याद्वारे या ठिकाणी राबवला जातोय. सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी आपण घेताय आणि त्या सगळ्यांसमोर प्रसारित करतायत. ही खूप चांगली आपण या ठिकाणी सुरुवात केलेली आहे आणि आम्ही तुम्हाला सर्व आर्वी ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्ही या ठिकाणी आलात, आम्हाला प्रतिक्रिया देण्यासाठी संधी दिली, त्यासाठी तुम्हाला खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा.